जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पहावेना जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पहावेना सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ। हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू अवर चॅनल। आणि जसं की तुम्ही कालचा ब्लॉग बघितला असेल की बड्डेची लगबग चालू झालेली आहे। यांची शॉपिंग कधी होते अजून पण प्लॅनिंग नाही झालेलं आहे की बड्डे कसा करायचा आणि कुठे करायचं आणि कोण कोण येणार आहे बड्डेला ते आज उद्या डिस्कस होईल आमच्या घरात बसून आणि चालली आहे सुरुवात। काय रे, एक तुला टेंट आणू का, टेंट हाऊस आणू का बाबू तुला? हे असे छोटू छोटू टेंट हाऊस आणू तुला? टेंट हाऊस पाहिजे? हा, कोण दिसतोय बघा इकडनं, इथून बघा कोण दिसतोय रे, कोण दिसतोय? अरे नाणे आहे का? सुट्टी आहे का? दोन्ही पण दे ना। सुट्टी आहे का? नाही निघाले। दिस इज आवर ब्रेकफास्ट। बघा आमचा ब्रेकफास्ट किती हेवी आहे। तर जसं मी काल तुम्हाला सांगितलं आम्ही कोइन्सिडेंस ते कपडे सेम झालेले। आज हिने मला बघितलं सकाळी आणि सेम कपडे घालून आली आहे। चल 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 चल, समोर दिसला म्हणजे माझ्यासारखाच समोर दिसला हिला का? जाऊ दे, बाय बाय कर फाल्गुनी, बाय कर तिला फाल्गुनी, बाय बाय नानू, नानू बाय, बाबा पण चालला बाय, मोठे बाबा पण चालले बाय बाय कर सगळ्यांना, तू एकटी राहा। नानू बाय, हे बघ साऊला घेऊन चाललो आम्ही, बाय 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 नाना, नाना बाय, नाना नानू नाही लक्ष। चला चला सावी, सावी चल, आपण सावी चल, चल बाय। सो आलेलो आहोत रुटीन चेकअप ज्ञानाची आणि डोस पण आहे का आज? डोस आहे का आज? येस, वॅक्सिन। आणि तुम्हाला तर माहिती आहे आम्ही वॅक्सिन द्यायचं असेल तर आपला एकमेव डॉक्टर सनी टाकाय, MBBS DCH मुंबई कन्सल्टिंग पेडियाट्रिशियन, त्यांचं क्लिनिक आहे करंजाडे येथे, तुम्हाला तर ॲड्रेस दिसलाच असेल। आणि आम्ही आता तिथे आलो, ज्ञाना झोपली आहे ॲज युजल गाडीमध्ये बसल्या बसल्या। काय म्हणता मॅडम, कशा आहात? उघडा उघडा उघडा। हॅलो डॉक्टर अंकल। अरे काय ना, बघूनच घाबरायचं नसतं डॉक्टर अंकलला। डॉक्टर अंकल ही एवढी नाटकी आहे ज्ञाना, तिला आज डोस द्यायला आणलेला आम्ही। नाही ते नाही, तुझं खाण्याचं नाहीये, तुझं खाण्याचं नाहीये, तर डोस द्यायला आणलेला, तर आम्ही पकडलं हिला, द्यायला आणलेलं हिला हाताला आणि पायाला पकडलं आणि इंजेक्शन देत होते, तर आम्हाला वाटलं ही रडायला लागली, आम्हाला वाटलं इंजेक्शनचं दुखतंय, पण डोळ्यातून एक पाणी नाही आणि काय नाही ना, पकडलेलं आवडत नाही म्हणून। हा, हे बघा मस्त 2-2 दिले, टोचू टोचू दिले 2-2। सो या महिन्याचं बाबा ओरडलाय, या महिन्याचं नाही खायचं, या महिन्याचं पण वॅक्सिन झालेलं आहे आणि हट्ट नाही करायचं। बाबा तुला सगळं देणार, हातात दे, हातात दे, हातात दे, ओपन करून नको ना देऊस, पण दुसरं देते। तर पुढे बघा, पुढे अजून मजा येणार आहे। हे डोस तर झाले पण पुढे अजून वेगळी मजा आहे, ती तुम्ही बघा। हे घे, हा
लगेच तोंडात टाकायला पाहिजे खायला. चला. सो आम्ही आत्ताच डॉक्टरकडून आलो आणि येता येता मला असं वाटलं की आमच्या बिल्डिंगमध्ये एक खूप एजेड आजोबा आहेत. तर त्यांना म्हणजे ते पूर्ण टोटली बेडवरच असतात, सगळं बेडवर असतं. तर मला ज्ञानाचे काही औषधं घेता वेळेस मला दिसलं केरिनचं अडल्ट डायपर पॅन्ट्स, जे की ते त्यांना यूज होतं पण. आणि मी आणलं. मी म्हटलं की याचे पहिले काय काय फीचर्स आहेत ते बघू. हे अप टू 12 hours प्रोटेक्शन देतं. सुपरियर ऑब्झर्वन्सी आहे, 360 कम्फर्टसुद्धा आहे याच्यामध्ये. आणि सगळ्यात भारी तर मी तुम्हाला काढून दाखवतो. मी काढला इकडे बघा, जवळ इकडे बघा. हे कमरेला लावायसाठी छान असं स्ट्रेचेबल दिलेलं आहे आणि एकदम सॉफ्ट आहे. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे ही लाईन आहे. तुमचा डायपर किती भरलेला आहे हे त्याच्यातून कळतं आणि म्हणजे इंडिकेटर देतं वेटनेस किती झालेला आहे. आणि छान आहे. तुम्हाला मी याच्यावर आता थोडंसं पाणी टाकून दाखवतो म्हणजे तुम्हाला कळेल की कसं आहे आणि काय आहे ते. सो इकडे मी कलरवाला पाणी घेतलं कारण की याच्यावर पाणी दिसणार नाही किती आहे ते. मी एवढा पूर्ण सगळा याच्यावर पाणी टाकतोय. सो हा पाणी तुम्हाला जो दिसतोय तो पलीकडे अजिबात जात नाहीये. याच्यात सुपर ऑब्झर्वंट जेल कोर दिलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला आता पलीकडे दिसत असेल, याच्यात काहीच नाही. पूर्ण एकदम सुक्क आहे, ड्राय आहे, एकदम काहीच नाही झालेलं आहे. पूर्ण ड्रायच्या ड्राय राहिलेलं आहे. त्यामुळे मला हा केरिनचा अडल्ट डायपर चूज केला मी. पहिले मी बघितलं गुगलवर पटकन काय आणि मी म्हटलं एकदा तुमच्याबरोबर पण रिव्ह्यू शेअर करू. सो तुम्हाला पण जर तुमच्या घरात कोणी वयस्कर असेल ज्यांना अडल्ट डायपरची गरज आहे, तुम्ही केरिनचा हा अडल्ट डायपर नक्की यूज करा. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईल आणि सांगा कसं काय तुम्हाला. थोडीशी रेस्ट केली आणि निघालोत फाल्गुनीच्या घरी. फाल्गुनीला ऑलरेडी मी सोडली मगाशी. मी थोडंसं काम करत होतो तर ते काम करून आत्ता निघालेलो आहे. आणि काय आहे फाल्गुनीच्या घरी ते पण तुम्हाला बघायला मिळेल. आणि बघत राहा ब्लॉग. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेल की बड्डे कसा असणार आहे आणि काय कसं करणार आहे. कारण की आज डिस्कशन होणार आहे. आज आहे सॅटर्डे. पप्पा आहेत घरी संध्याकाळी, म्हणजे कालच सांगितलं. काल ॲक्च्युली घरी नव्हते, लेट आले म्हणून मी म्हटलं या आज डिस्कस करू कसं आपल्याला पुढे सगळ्या तयारी करायला. आणि डेकोरेटर्स वगैरे बघायला कोणी डेकोरेटर असेल तुमच्या ओळखीत तर नवी मुंबई किंवा असा कोणी पण आपल्या ज्ञानाच्या बड्डेसाठी कोण रेडी असेल करायला तर त्यांनी पण DM करा आणि सांगा. सो गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ती झोपेतून उठलो ना आम्ही आता आहे म्हणून आम्ही गुड मॉर्निंग बोलतो. ससुराल में आया और मेरा फेवरेट खाना नहीं बना ऐसे हुआ नाही. गवारची भाजी आणि हे बघितलं नाही तरी मी सांगतोय वाळाचं बिरडा असेल. एक भाजी संपली, मोठ्या जावयाला दिली. बाबा काय बोलणार. नाही तू बोलला मी नाही येणार ना जेवायला. नाही मग माझ्या अचानक मीटिंग कॅन्सल झाली म्हणून मग मी आलो. पुऱ्या आणि बनवलं. तू पुऱ्या नाही खात, खीरपुरी करतात ना. मी डाएटवर आहे ना. तुला चपात्या गरम गरम. की आवडती भाजी आहे. बाबा फेवरेट भाजी आहे, काय सांगायचं. नाही बोलला नाशिकला जाऊ. नाही नाशिकला रिजेक्ट केली ताई मावशीची भाजी. नाही तुझा गिफ्ट. नाही तुला गिफ्ट घेतलंय मी. आवडेल तुला. थांब मी जेवल्यानंतर आणून देतो. सो ज्ञानासावीला गिफ्ट घेतलेला, नायसाला पण घेतलेलं डॉटर्स डेला. बघू आवडलं तुला. दाखव, व्यवस्थित दाखव ना मला जरा. नीट दाखव सरळ करून. हा आवडलं तुला. कोणतं आहे ॲनिमल. एलिफंट आहे. आईला दाखव आता. चल दाखव आईला. उलटी नाही, सरळच आहे. आवडली तुला. हो तुझ्यासारखीच आहे आई. आई सारखी आहे ना नाहीसा. दाखव, पुढून दाखव. घालून दाखव जरा.
या आम्ही ट्रेनिंग देतो ना, हे लावलंय, ट्युशन लावली. दाखव मागे मागे दाखव. जा अरे जा 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 आजी जा. हिला पण घेऊन आला आमच्या गाडीत. सो बड्डेची दुसरी तयारी, पहिली तयारी तर कपडे होती, दुसरी तयारी नानूला छोटंसं गिफ्ट आहे. ते गिफ्ट तुम्हाला बघायला नाही मिळणार, पण सांगतो काहीतरी आहे. थोडंसं ग्लिम्स दाखवून त्याच्यावरून तुम्ही ओळखाल काय आहे. पण असं मी पहिल्यापासून विचार केलेला की एव्हरी बर्थडेला तिला काहीतरी असं एक स्पेशल गिफ्ट द्यायचं की जेव्हा ती मोठी, बाबू वाजवू नको, जेव्हा ती मोठी होईल तेव्हा तिच्यासाठीच ते युजफुल होईल अशा गोष्टी. सो नानू 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 आता दीदी बरोबर पिकाबू खेळते. कुठे आलो आपण, कुठे आलो, छोटे छोटे गिफ्ट घ्यायला. सो आम्ही आलेलो आहोत PNG ज्वेलर्स, म्हणजे पुणा गाडगिल ज्वेलर्स येथे. सो आजची सगळी शॉपिंग करून आलेलो आहे घरी. छोटंसं नानाला गिफ्ट पण घेतलेलं आहे. आता पप्पा पण आलेले आहेत. पहिले डिनर करतो आणि मग डिसिजन काय आहे ते बघतो. तुला निनी ना आली का? तू एवढी झोपेत होती. ए नानू 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 आले काय आणलं? नवीन नवीन कोणी दिलं तुला? नाहीच्या दीदीने का? हा हा आपण स्टेजवर आपण शकीरा जी सिंपल असले जरी डिंपल, हिरोईन दिसते तू हिरोईन. थोडे दिवस थांब अशी जाऊन थांब, बनूनच दाखवीन हिरोईन. तू माझी चाचणी, माझी हासणी समर्थक. उद्या पण आज मी नको मला इम्रान हाशमी. आमच्या घरात सध्या आता डान्स कॉम्पिटिशन चालू आहे. इकडे आम्ही कोंबडी पळाली गाणं आणि गुलाबी साडी गाण्याचे फॅन आहोत, तर इकडे चालू झालेलं आहे. हा एक शकीरा आहे आणि एक आपली इंडियन आहे. हे बघा, टॅक 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 टॅक. हे आभार ससना जड झालंय तुझ्या वाणी, पितीचं झाड धरलं पिंतीचं पाच पाणी. कक 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 कक. सो बोलता बोलता असं झालं की एक प्लॅन आमचा रिव्हील झालेला आहे घरातल्या समोर, कारण की आमच्याकडे काहीच उत्तर नव्हतं आणि फाल्गुनीने टाकलं माझ्यावर. ॲक्च्युली हिचा प्लॅन आहे, दिस लडकी का प्लॅन आहे. येस. आणि बड्डेचं पण डिसाईड झालेलं आहे. तुम्हाला लवकरच कळेल की काय डिसिजन घेतलेला आहे आम्ही. दादा आणि चेतनाने काय घेतलं आहे, मी आणि फाल्गुनीने काय घेतलं आहे, आई पप्पांनी काय घेतलं आहे. सो थोडे दिवस जाऊ द्या, नवरात्रीमध्ये तुम्हाला नक्की सांगू. डिसिजन सांगून काय फायदा आहे, तरी लोक आपल्याला जजेस करत बसेल. एकीचा असा केला तसा केला. पण तुम्हाला आता मी सांगतो इकडे, कारण आम्ही घरात आता सगळे बसलेलो, आम्ही त्यांना विचारलं की तुम्हाला कसा करायचं बड्डे, तर जाऊ दे सांगू तुम्हाला. आणि करायचे करू दे जज कोणालाही, कारण की आम्हाला माहिती आहे की आम्ही काय करतोय आणि आपल्या पूर्ण जनतेला माहिती आहे की आपण काय करतोय. बिग बॉसच्या घरात असं सगळं चालूच राहणार आहे. पण बड्डे सेलिब्रेट होणार. कसं होणार ते तुम्हाला कळेल थोड्या दिवसात. आणि प्लॅन आमचा रिव्हील झालाय. म्हणजे हिने मी शेवटपर्यंत चिडीचूप होतो आणि ही अभि बघा असते आता कशी. सो ठीक आहे, असे तुम्हाला ब्लॉग बघायला मिळतील. तुमचं जसं प्रेम आहे अभुनीवर, ज्ञानासावीवर, तसंच राहू. तोपर्यंत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा आणि बाय बाय.
क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी